बाबासाहेब म्हणतात, कुटुंबाचा सभासद होण्यास म्हणजे कुटुंबाचा सभासद होणे म्हणजे कुटुंबाचा सभासद होणे म्हणजे कुटुंबातील नाते संबंधाचा एक परिहार्य भाग बनणे होय. कुटुंबाचा भाग बनणे होय. या सभासदत्वाच्या अनुषंगाने सभासदाला काही विशेष हक्क मिळत असतात. तशीच काही कर्तव्येही करावी लागतात. नातेसंबंध हा केवळ जीवशास्त्रीय रक्तसंबंध नसतो, तर सामाजिक संकेत व नियम यांनी तो बनलेला असतो. पती पत्नी, आई मुलगा, बाप मुलगी, भाऊ बहीण वगैरे नातेसंबंधात जशी कर्तव्य व हक्क याची मांडणी असते, तसेच स्त्री पुरुषांच्या लैंगिक संबंधाचीही ती मांडणी असते. म्हणजेच कुटुंबातील कोणत्या स्त्रीने कोणत्या पुरुषाशी लैंगिक व्यवहार करावा याचे ते नियम असतात. रानटी बहीण, भाऊ, बाप, मुलगी, आजोबा, नात यांच्यात पूर्वीच्या काळी रानटी जो काही जमाना होता तेव्हा लैंगिक असे विषय असत. पुढे ते निषिद्ध झाले. म्हणजे नातेसंबंध सामाजिक नियमांनीच नियत होत असतात. बाबासाहेब म्हणतात, सार्वजनिक जीवनात चूक होत असते, चुका ह्या होत असतात, पण निराश न होता त्या चुकांमधून आपल्याला शिकायचे असते. आपली जी चूक झाली ते आपल्या लक्षात जर आली तर आपल्याला ती दुरुस्त करता येते आणि ती दुरुस्त करून आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये पुढे पुढे जायचे असते. चूक झाली म्हणजे जीवन सोडणे, जगणे सोडून देत नसतात किंवा माझी चूक झाली म्हणून मी काहीच करू नये, तर असं नसतं. तर चूक जी झाली किंवा चुका ज्या झाल्या त्याच्या दुरुस्त्या करून त्याची दुरुस्ती करून माणूस हा पुढे जात असतो आणि त्याने पुढे हे गेलं पाहिजे. तसा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही जी चूक झाली या चुकापासून माझं नुकसान होईल, माझ्या कुटुंबाचं होईल, माझ्या समाजाचं होईल, तर ती चूक आपण दुरुस्त करून पुढे आपल्या जीवनाचा प्रवास आक्रमित करावा. तुम्ही जसा बाबासाहेब म्हणतात की तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की जीवन कसं जगावं, जीवनात संततीविषयी सांगितलं, संपत्तीविषयी सांगितलं, सर्वच काही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे उपदेश केलेत किंवा जे जे विचार दिलेत किंवा जे जे सांगितलं ते आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जीवन अतिशय आनंदाने जगावं.